हॅलो स्टुडंट्स, तर आपण पाहतोय अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. लास्ट पार्ट चालू आहे आपल्या टॉपिक मधला. टुडे विल बी द लास्ट लेक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक अँड टुडे वी आर गोइंग टू स्टडी द reactions of aromatic ether, that is electrophilic substitution reactions in aromatic ethers. So aromatic ethers undergoes electrophilic substitution reactions at ortho and para positions, and why it is so हे आज आपल्याला स्टडी करायचे आणि त्या रिॲक्शन्स कोणत्या आहेत हे स्टडी करायचे. फायनली आपण अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्सचे युजेस पाहणार आहोत सो दॅट अवर टॉपिक विल बी फिनिश. सो लास्ट टाइप ऑफ द रिॲक्शन्स, that is electrophilic substitution reactions in aromatic ethers. Very important. So electrophilic substitution reactions at aromatic ether. Simple है. Electrophilic substitution reactions means what? Electrophile substitutes proton from the benzene ring is called as electrophilic substitution reaction. So electrophile हा benzene ring ला अटॅच होणार आहे. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज्ड सबस्टन्स और वी कॅन से दॅट पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज, म्हणजे आयन असेल, मॉलिक्यूल असेल, जे काय असेल ते, बट पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. सो इलेक्ट्रोफाइल काय होणार आहे? अटॅच होणार आहे एरोमॅटिक रिंगला. आणि तो कुठे अटॅच होणार आहे हे आपल्याला शिकायचं. सो इथे काय होतंय, जे एरोमॅटिक इथर असणार आहे त्या एरोमॅटिक इथर मध्ये जनरली काय होतं, जो एक अल्कॉक्सी ग्रुप अटॅच असेल, ठीक आहे नाही, तो अल्कॉक्सी ग्रुप काय करणार आहे, त्या रिंगला इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि रिंगला इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे रिंग काय होईल सांगा, ऍक्टिव्हेट होईल ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. And because of that, the electrophile attacks ortho and para positions of the aromatic ethers. Very important. Electrophilic substitution takes place at ortho and para positions. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सला काय होतं सांगा, चला पटकन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होते. त्याचं रिझन असं काय आहे? रिझन काय आहे? बिकॉज अल्कॉक्सी ग्रुप डोनेट्स, किंवा अल्कॉक्सी म्हणण्यापेक्षा सिंपल ऑक्सिजन जो प्रेझेंट असणार आहे रिंगला अटॅच असणारा, डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर टू रिंग and thus activates the ring by increasing negative charge at ortho-para positions. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सला निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो, कारण ऑक्सिजन काय करणार, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो रिंगला. सो जो न्यूक्लिओफिलिक कॅरेक्टर आहे ते ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला डेव्हलप होतोय. सो कोणताही इलेक्ट्रोफाइल जेव्हा येईल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच होईल, मेटा पोझिशनला अटॅच होणार नाही. सो देअरफॉर इलेक्ट्रोफाइल अप्रोचेस ऑर्थो पॅरा पोझिशन्स. सो कोणताही इलेक्ट्रोफाइल जो असणार आहे तो कोणत्या पोझिशनला अप्रोच करेल सांगा, चला पटकन, ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला अप्रोच करेल. अंडरस्टूड? व्हेरी सिंपल. नाउ व्हाय डज द इलेक्ट्रोफाइल अप्रोचेस ऑर्थो अँड पॅरा पोझिशन इज दॅट ॲट ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स द निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस, दॅट मीन्स ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स बिकम्स न्यूक्लिओफिलिक. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स न्यूक्लिओफिलिक बनतात. मग का बनतात हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला रेझोनन्स इफेक्ट स्टडी करावा लागेल. काय स्टडी करावं लागेल? रेझोनन्स इफेक्ट. म्हणजेच रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करावे लागतील इथर्सची, है की नाही, एरोमॅटिक इथर्सची. प्लस साइड इफेक्ट असणार आहे ओचा, ऑक्सिजनचा, आणि त्यामुळे द रिंग ऍक्टिवेट्स. रिंग काय होते? ऍक्टिवेट होते. सो लेट्स सी द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ एरोमॅटिक इथर्स. हे अल्किल ग्रुप आहे ना, हा अरिल ग्रुप आहे. दोन्ही अरिल नाही, एक अल्किल एक अरिल ग्रुप आहे, लक्षात घ्या.
ठीक आहे. सो त्यामुळे आपल्याला हे इझिली रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करता येऊ शकतात. सो नीट पहा, हा जो ऑक्सिजन आहे ना, इट विल शो प्लस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट मीन्स व्हॉट? इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. सो हा ऑक्सिजन काय करेल? इलेक्ट्रॉन डोनेट करेल. सो हे असे इलेक्ट्रॉन डोनेट केले, ह्याने इथे इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे हा जो डबल बॉन्ड आहे त्यातला एक बॉन्ड इलेक्ट्रॉन पैकी इथे शिफ्ट होईल. सो पहा काय पाहायला मिळतं आपल्याला. ओके, सो दिस इज OR. ह्याच्यावरती काय आलं सांगायचं ना पटकन? पॉझिटिव्ह चार्ज. आणि इथे काय डेव्हलप झालाय सांगा? निगेटिव्ह चार्ज. इज इट क्लिअर? सो अगदी सिंपल आहे. हिअर इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज का? याने इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली. सो याने इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली दुसऱ्याला. सो याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट झाली म्हणून इथे काय आला सांगा? निगेटिव्ह चार्ज. इज इट क्लिअर? सो अगदी सिंपल. ना आता पुढच्या स्ट्रक्चरमध्ये हे फर्स्ट आहे सपोज, सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. शिफ्ट करा ह्याला इथे, मग हे इथे जाईल. इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड OR. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, इथे काय आला सांगा? निगेटिव्ह चार्ज. ही थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. तुम्ही पाहिलं ऑलरेडी, हे फिनॉलमध्ये पण पाहिलेलं आहे आपण. अगदी सिंपल आहे. ऑक्सिजनच होती. इकडे H असला काय, R असला काय, प्रोसेस तेच राहते. ठीक आहे. सो नाव इट विल शिफ्ट हियर, इट विल शिफ्ट हियर. सो हा राहिला इथे निगेटिव्ह चार्ज आला, डबल बॉन्ड OR, इथे पॉझिटिव्ह चार्ज. अँड द लास्ट वन विल बी, हा इथे शिफ्ट झाला आणि हा इकडे गेला. सो दिस इज लाईक दिस. डन. हे फोर्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर होतं आणि हे फिफ्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. Now, let's see these structures. Quite simple. See, काय होणार आहे पाच. सेकंड स्ट्रक्चर बघा, थर्ड स्ट्रक्चर बघा आणि फोर्थ स्ट्रक्चर बघा. रेझोनेटिंग स्ट्रक्चर सेकंड मध्ये, थर्ड मध्ये आणि फोर्थ मध्ये ऑर्थो पोझिशन्सला, ऑर्थो ही ऑर्थो आहे आणि ही काय आहे? पॅरा. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सला निगेटिव्ह चार्ज आलाय. सो व्हॉट डज इट मीन्स? ऑर्थो अँड पॅरा पोझिशन हॅव बिकम द न्यूक्लियोफिलिक इन कॅरेक्टर. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन न्यूक्लियोफिलिक झाले. सो जेव्हा एखादा इलेक्ट्रोफाईल अटॅक करेल तर तो ऑर्थोला किंवा पॅराला अटॅच होईल. कोणताही पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज हा ऑर्थोला किंवा पॅराला अटॅच होईल. सो बघा जनरल रिॲक्शन कशी असेल याची लक्षात घ्या. सपोज दिस इज इथर आणि ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये काय आला सांगा? एक इलेक्ट्रोफाईल. आता हे काय आपण मेकॅनिझम नाही दाखवतोय. निगेटिव्ह चार्ज कोणत्या ठिकाणी येतोय? ऑर्थोला येतो किंवा पॅराला येतो. निगेटिव्ह चार्ज ऑर्थोला येतो किंवा पॅराला येतो. मग हा इलेक्ट्रोफाईल ऑर्थोला तरी अटॅच होईल किंवा पॅराला तरी अटॅच होईल. एक लक्षात घ्या, इथे हायड्रोजन असतो, इथे हायड्रोजन असतो, इथे सगळीकडे हायड्रोजन असते. सो प्रोडक्ट बघा कसा मिळतो तुम्हाला. हा OR ॲज इट इज. ऑर्थोला तुमचा इलेक्ट्रोफाईल अटॅच होईल ऑर्थोला. मग ऑर्थोला इथे हायड्रोजन आहे की नाही? तो हायड्रोजन बाहेर पडेल H+ म्हणून. किंवा इथे अजून एक प्रोडक्ट तुम्हाला असा मिळू शकतो. हा इलेक्ट्रोफाईल आहेच आहे असा, सॉरी हा OR आहेच आहे असा. इलेक्ट्रोफाईल ऑर्थोला मिळायच्या ऐवजी इथे पॅराला पण मिळू शकतो. बाकीचे सगळे हायड्रोजन ॲज इट इज ते दाखवत नसतो आपण, ते असतात ऑलरेडी हायड्रोजन्स बेन्झीन मध्ये, ते दाखवत नसतो. सो फक्त इथला ऑर्थोचा किंवा पॅराचा हायड्रोजन बाहेर पडेल. हे बघा हे -H+, निघून जाईल आणि त्या ठिकाणी काय येईल सांगा? E+. सिंपल आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तो इलेक्ट्रोफाईल कोणताही असू शकतो. दॅट इलेक्ट्रोफाईल विल बी ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन दॅट इज हॅलोजन्स, किंवा मग नायट्रो ग्रुप असेल, किंवा मग अल्किल ग्रुप असेल, किंवा मग असिल ग्रुप असेल. सो दॅट इलेक्ट्रोफाईल मे व्हॅरी. तो इलेक्ट्रोफाईल मे व्हॅरी होऊ शकतो. फक्त तुम्हाला एक पाहायला मिळेल की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होईल. त्याचं रिझन आहे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. ओके, आर यू गेटिंग इट? सिंपल आहे. का इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑर्थो आणि पॅराला होते त्याचं रिझन आहे. त्याचं रिझन काय आहे? बिकॉज ऑफ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर और इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट ऑफ दिस OR group, the second
ortho and para positions become nucleophilic, that is the negative charge increases at that positions. So electrophile should attach at ortho and para positions. Okay, so अतिशय simple हे mechanism आहे. Okay, now let's see the reactions. आतापर्यंत आपण रिएक्शन नाही पाहिले, आपण फक्त पाहिले इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार कशी. आता आपल्याला रिएक्शन्स पाहिजे. There are 3 reactions. First one is halogenation, second one is nitration, and third one is Friedel-Crafts reaction, that is alkylation or acylation. So त्या 3 reactions आपल्याला स्टडी करायचे. ओके, हे सर्व तुम्हाला समजलं असेल. स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे, नोट्स लिहायचे, ते त्याशिवाय जमणार नाही. So let's see the reactions. Okay, let's see the first reaction, halogenation reaction. Now let's see what is meant by halogenation reaction. Simple आहे. हॅलोजन अटॅच होणार आहे बेन्झीन रिंगला, बट हा हॅलोजन आहे ना इलेक्ट्रोफिलिक फॉर्म मध्ये असणार आहे. आपल्या सर्वांना हॅलोजन सवय लागली आहे न्यूक्लिओफिलिक म्हणजे निगेटिव्हली चार्ज फॉर्म मध्ये X मायनस, पण हा X प्लस असणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहूया. आता अतिशय सोप्या रिएक्शन्स आहेत ह्या. हॅलोजिनेशन असेल किंवा नायट्रेशन असेल किंवा अल्कायलेशन असायलेशन असेल. सो इथे काय होतंय, आपण जो रिएक्टंट घेतो ना कायमस्वरूपी, तो घेतोय ॲनिसोल. ॲनिसोल म्हणजे माहिती तुम्हाला सर्वांना मिथिल फिनिल इथर आहे ॲनिसोल म्हणजे. इज इट क्लिअर? सो थोडक्यात काय आहे, मिथॉक्सिबेन्झीन. इट इज नथिंग बट द मिथॉक्सिबेन्झीन. जर त्याचं आयुपेसी नाव घेतलं तर आपण, पण त्याचं जनरली कॉमन नेम यूज करतो आपण ॲनिसोल. ॲनिसोल रिॲक्ट्स विथ ब्रोमीन इन ॲसेटिक ॲसिड. ब्रोमीन इन काय सांगा, ॲसेटिक ॲसिड टू फॉर्म ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल और पॅरा ब्रोमो ॲनिसोल. म्हणजे बघा ॲनिसोल हे ब्रोमीन बरोबर रिॲक्ट होते. ब्रोमीन बरोबर रिॲक्ट होते म्हणजे हॅलोजिनेशन रिॲक्शन होणार आहे. ऑब्विसली इथे कुठल्याही प्रकारच्या कॅटलिस्टची, जसं आपण PbR3 वगैरे वापरायचो, फेरिक ब्रोमाइड वगैरे वापरायचो आपण कॅटलिस्ट म्हणून हॅलोजिनेशन रिॲक्शन. याच्या अगोदरच्या हॅलोजिनेशन रिॲक्शन्स आठवा तुम्ही, कॅटलिस्ट म्हणून फेरिक ब्रोमाइड वगैरे यूज करायचो. इथे कॅटलिस्टची सुद्धा गरज नाही कारण रिंग ऍक्टिवेट झालेली आहे ऑलरेडी. रिंग काय झालेली आहे, ऍक्टिवेट झालेली आहे. सो आपल्याला इथे कॅटलिस्टची सुद्धा आवश्यकता नाही. सो सिंपल रिॲक्शन यू विल सी. So this is anisole OCH3, हे बेन्झीन रिंग OCH3. याला तुम्ही काय म्हणताय सांगा, ॲनिसोल असं म्हणताय. व्हेरी इम्पॉर्टंट. याला काय म्हणताय, ॲनिसोल. हे ब्रोमीन बरोबर रिॲक्ट होणार आहे म्हणजे Br2 बरोबर रिॲक्ट होणार आहे, लक्षात घ्या. आणि Br2 कुणाच्या प्रेझेन्स मध्ये वापरले आपण, ॲसेटिक ॲसिड CH3COOH. CH3COOH ॲसेटिक ॲसिड. ॲसेटिक ॲसिड सॉल्व्हेंट आहे, कॅटलिस्ट नाहीये. सॉल्व्हेंट वापरले आपण ब्रोमीन इन ॲसेटिक ॲसिड. सो ॲसेटिक ॲसिड बरोबर जर ब्रोमीन रिॲक्ट झालं कोणाबरोबर, ॲनिसोल बरोबर, तर मी म्हटल्याप्रमाणे ऑर्थोला आणि पॅराला जो असणार हायड्रोजन, बघा इथे घातलेलं असतं, इथे घातलेलं असतं. ठीक आहे, सगळीकडे असतात पण आपला ऑर्थो आणि पॅराच लागतोय. सो हा जो ब्रोमीन आहे, ब्रोमीन ह्याच्यातला Br प्लस हवा आपल्याला. Br प्लस H प्लसला रिमूव्ह करीन आणि इथला H प्लस Br मायनस बरोबर जाईल. सो हा Br2 आहे ना, Br2 म्हणजे एक Br प्लस असणार आणि एक Br काय असणार, मायनस. Br प्लस इथे जाईल आणि हा Br मायनस H बरोबर जाईल. सो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे रिॲक्शन होते. सो हा झाला OCH3, इथे आला Br पॅरा पोझिशनला, किंवा हा आहे OCH3, इथे आला Br ऑर्थो पोझिशनला. सो आहे पॅरा ब्रोमो ॲनिसोल. पॅरा ब्रोमो ॲनिसोल 90% मिळतो हा, म्हणजेच हा मेजर आहे. आणि हा ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल हा 10% मिळतो, म्हणजेच हा काय सांगा, मायनर प्रोडक्ट आहे. आणि साइड प्रोडक्ट म्हटल्याप्रमाणे हा H आणि हा H ह्या Br बरोबर जाईल. सो साइड प्रोडक्ट तुमचा काय तयार होईल, HBr मायनस HBr. येथे लक्षात सर्वांच्या. सो पॅरा ब्रोमो ॲनिसोल किंवा मग ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल अशा प्रकारचा प्रोडक्ट आपल्याला मिळाला. जेव्हा ॲनिसोल हा ब्रोमीन बरोबर रिॲक्ट झाला कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, ॲसेटिक ॲसिडच्या प्रेझेन्स मध्ये.
Is it clear? So this is the simple reaction, that is halogenation reaction. असे तुम्ही आयोडीन साठी लिहू शकता, है की नाही? असे तुम्ही क्लोरीन साठी लिहू शकता. इथे कॅटलिस्ट आपण वापरत नाही कारण रिंग ऑलरेडी काय झालेली आहे सांगा, ऍक्टिव्हेट झालेली आहे. आर यू गेटिंग इट? सिंपल रिएक्शन, that is halogenation reaction. Okay, let's see the next reaction, the second one, nitration reaction. नायट्रेशन रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोफाइल कोणता असणार सांगा, नायट्रो NO2+ हा असणार. इकडे इलेक्ट्रोफाइल कोणता होता, X+ होता, मायनस नाही X+, है की नाही? सो नायट्रेशन तर अगदी सिंपल आहे. नायट्रेटिंग मिक्सचर वापरायचं, ॲनिसोल घ्या, OCH3 हा आहे ॲनिसोल. सांगा मला नायट्रेटिंग मिक्सचर कोणतं असतं, HNO3 आणि H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे नायट्रेटिंग मिक्सचर. आता तुम्हाला हे HNO3 दाखवतो मी ऍक्च्युअली कसं असतं. OH- असतो आणि NO2+ असतो. OH- असतो आणि NO2+ असतो. सो हा OH- इथला H घेऊन जाईल, H2O फॉर्म करेल ऑर्थोचा किंवा पॅराचा, आणि त्या ठिकाणी काय जॉईन होऊ शकतो सांगा, NO2 नायट्रो. सो बघा प्रोडक्ट कसा मिळेल तुम्हाला, ऐका. OCH3 इथे आला नायट्रो, NO2 HNO3 मधला NO2 गेला, मग एक ऑक्सिजन एक हायड्रोजन राहिला OH- ने ह्याच ठिकाणचा H घेतला H2, किंवा याला अजून एक प्रोडक्ट असतो ना, हा OCH3 आहे, इथे आला NO2, मग OH ने काय केलं, इथला एक H घेतला आणि बाहेर पडला ॲज अ H2O. सो हे काय आहे, पॅरा नायट्रो ॲनिसोल. हे आहे ऑर्थो नायट्रो ॲनिसोल. हे होतं पॅरा नायट्रो ॲनिसोल, हे आहे ऑर्थो नायट्रो ॲनिसोल. वन्स अगेन इट इज अ मेजर प्रोडक्ट, इट इज अ मायनर. पॅरा मेजर का असतो, एक तर सिमेट्री पाहायला मिळते, सिमेट्रिकल स्ट्रक्चर. दुसरं हा ग्रुप आणि हा ग्रुप दूर येते एकमेकांच्या, सो गर्दी होणार नाही, स्टेरिक हिंड्रन्स होणार नाही. इथे स्टेरिकली हिंडर्ड आहे म्हणजे गर्दी होणार आहे. ज्यावेळेस आपण 3D स्ट्रक्चर त्यांचे ड्रॉ करतो त्यावेळेस हे ॲटम्स आणि हे ॲटम्स हे एकमेकांच्या विसिनिटीमध्ये येते, क्लोज येते. दॅट इज वाय इट इज मायनर अँड इट इज मेजर. नायट्रेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नायट्रेशन आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये ऑर्थो आणि पॅरा असे दोन प्रोडक्ट्स मला पाहायला मिळतील. इज इट क्लिअर? सो अगदी सिंपल आहे. फर्स्ट वन आपण पाहिले हॅलोजिनेशन, सेकंड वन आपण पाहिले नायट्रेशन, आणि थर्ड रिएक्शन व्हेरी इम्पॉर्टंट, क्रिडेल-क्राफ्ट्स रिएक्शन पाहिजे. ओके, सो लेट्स सी द क्रिडेल-क्राफ्ट्स रिएक्शन. ओके, third type of reaction, that is Friedel-Crafts reaction. Friedel-Crafts reaction generally two types चे असतात. एक असतं अल्कायलेशन, एक असतं असायलेशन. म्हणजे बेन्झीन रिंगला किंवा जे अरोमॅटिक इथर आहे त्याच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर अल्किल ग्रुप अटॅक झाला तर त्याला म्हणायचं अल्कायलेशन, आणि जर असिल ग्रुप अटॅक झाला तर त्याला म्हणायचं असायलेशन. सो आपण असं म्हणू शकतो हियर R+ ग्रुप, R+ म्हणजे काय, अल्किल ग्रुप अटॅचेस at ortho or para positions, आणि इथे असाइल ग्रुप म्हणजे CH3 किंवा आपण असं म्हणूयात RC डबल बॉन्ड O, या C वरती काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज ग्रुप अटॅचेस at काय सांगा, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स. इज इट क्लिअर? सो इथे आपल्याला सिंपल मेकॅनिझम्स पाहायला मिळणार आहे. आपल्याला अल्किल हॅलाइड्स वापरायचं आहे आणि इकडे वापरायचं आहे ॲसिड हॅलाइड. सो याला पुढे फक्त हॅलाइड लावायचं आहे, या R ला पुढे हॅलाइड लावायचं. सो R+ मिळेल आणि RC डबल बॉन्ड O+ मिळेल, कारण हॅलाइड नेहमी निगेटिव्ह चार्ज असणार, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी पुल करेल स्वतःकडे. बट हे जे आहे हे वापरायचं आपल्याला अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्समध्ये. कशाच्या प्रेझेन्समध्ये? अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्समध्ये. सो जनरल रिएक्शन आपण जर लिहायची झाली, as always take a anisole OCH3. Now add R
X means alkyl halide. आणि हे वापरायचं आपल्याला कुणाच्या प्रेझेन्स मध्ये अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये. अनहायड्रस AlCl3 acts as a catalyst. हा AlCl3 ह्या X ला घेऊन जाईल मायनस ला X मायनस ला. मग हा R काय राहील प्लस इलेक्ट्रोफाइल जनरेट होईल इथे R प्लस हा ऑर्थोला किंवा पॅरला अटॅच होईल. इथनं H ह्या X बरोबर जाईल ऍज अ HX. लक्षात घ्या हा X मायनस हा R प्लस प्लस इथे ऑर्थोला किंवा पॅरला जाईल आणि इथे असणारा H ह्या X बरोबर जाईल. सो बघा प्रोडक्ट कसा मिळतोय तुम्हाला. हा OCH3 मिळाला. इथे R अटॅच झाला किंवा असं करूया पॅराला R अटॅच झाला किंवा ऑर्थोला R अटॅच झाला. हा मेजर आहे हा मायनर आहे आणि साइड प्रोडक्ट आत्ताच म्हटल्याप्रमाणे हा X मायनस आणि इथला ऑर्थोचा किंवा पॅराचा जो H दिलेला आहे तो सो काय सांगा HX. आर यू गेटिंग इट? अल्किल ग्रुप कोणता असू शकतो CH3 C2H5 एनी वन ऑफ द अल्किल. इज इट क्लियर? है की नाही सिंपल वन. सेम वे इकडे आपल्याला रिएक्शन किती होऊ शकते सेम सगळं सेम आणि सो फक्त तुम्ही इथे काय करणार R C डबल बॉन्ड O X असं घेत आहे. R C डबल बॉन्ड O X इथे R X होता R C डबल बॉन्ड O X आहे. इथे पण सगळे अनहायड्रस AlCl3. आता मी तुम्हाला इथे सांगतो बॉन्ड हा ब्रेक होणार ना. हा बॉन्ड जर ब्रेक झाला याच्यावर पॉझिटिव्ह आणि याच्यावर निगेटिव्ह येईल. सो इलेक्ट्रोफाइल हा जनरेट झाला मग हा अटॅच होईल ऑर्थोला किंवा पॅरला आणि X मायनस इथल्या H बरोबर जाईल. So I will show the products here. OCH3 ठीक आहे. इथे आला हा C डबल बॉन्ड OR C डबल बॉन्ड OR किंवा इथे C डबल बॉन्ड OR हा ऑब्वियसली तुमचा काय असणार सांगा मेजर आणि हा काय असणार मायनर प्रोडक्ट आणि नेहमीप्रमाणे तुमचा जो साइड प्रोडक्ट काय असेल तो सांगा HX. So this is the alkylation and acylation reaction. इथे अल्काइल ग्रुप अटॅच झाला. सो जर तुम्हाला अल्काइल सबस्टिट्यूटेड इथर बनवायचं असेल एरोमॅटिक इथर तर अल्कायलेशन करावं लागेल आणि जर असाइल सबस्टिट्यूटेड एरोमॅटिक इथर बनवायचं असेल तर असायलेशन करावं लागेल. क्वाइट अ सिंपल रिएक्शन. आता हे R च्या ठिकाणी तुम्ही कोणताही अल्किल ग्रुप घेऊ शकता. ते रिएक्शन्स तुम्ही लिहू शकता इन किती लिहू शकता ऑब्वियसली. तर मी तुम्हाला इथे जनरल रिएक्शन दाखवली आहे की कशा प्रकारे इथे अल्काइल आणि इथे असाइल. हे बघा हा जो ग्रुप आहे ना याला म्हणायचा असाइल आणि हा जो ग्रुप याला म्हणायचा अल्काइल. सो अल्काइल ग्रुप अटॅच होतोय रिंगला म्हणून अल्कायलेशन आणि असाइल ग्रुप अटॅच होतोय रिंगला म्हणून असायलेशन. इज इट क्लिअर? सो सिंपल आहे अगदी सिंपल आहे कशा प्रकारे रिएक्शन्स आपल्याला लिहिता येऊ शकतात. जर तुम्हाला अल्काइल एनिसोल मिथिल एनिसोल बनवायचे ऑर्थो मिथिल एनिसोल किंवा पॅरामिथिल एनिसोल सो इथे मिथिल क्लोराईड वापरावं लागेल. सिंपल आहे. जो अल्किल ग्रुप हवा ना रिंगवरती तो इथे घ्या तुम्ही. कळलंय? सो अशा प्रकारे आपला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सुद्धा संपला इन एरोमॅटिक इथेच. 3 होत्या हॅलोजिनेशन नायट्रेशन आणि असायलेशन सॉरी क्रेल-क्राफ्ट्स रिएक्शन दॅट इज अल्कायलेशन ॲज वेल ॲज असायलेशन. आता याच्यानंतर एकदम छोटासा पार्ट आहे युजेसचा तो मी एक्सप्लेन करतो सो दॅट आवर चॅप्टर विल बी फिनिश्ड. ओके लेट्स सी द लास्ट पार्ट. अतिशय मोठा टॉपिक होता हा. आपण 3 प्रकारचे फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये स्टडी केले ऑब्वियसली अल्कोहोल्स फिनॉल्स आणि इथर्स. आता हे जे 3 प्रकारचे फंक्शनल ग्रुप्स आहेत हे आपण स्टडी केले. त्यांचे प्रिपरेशन्स त्यांच्या रिॲक्शन्स त्यांचं नॉमेनक्लेचर सगळं स्टडी केले. आता आपल्याला लास्ट पार्ट एकदम छोटासा पाहायचा आहे तो म्हणजे त्यांचे युजेस. कुठे कुठे आपण यांना यूज करू शकतो डेली रूटीनमध्ये डेली लाईफमध्ये ते आपल्याला पाहिजे. सो फर्स्ट वन इज अल्कोहोल. जनरली मिथिल अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल आणि इथिल अल्कोहोल हे जास्त यूज होतात ॲज अ सॉल्व्हेंट.
ॲज अ सॉल्वंट म्हणून यूज केलं जातं. मिथिल अल्कोहोल, आता अल्कोहोलचा यूज आपल्या सर्वांना कळलेला आहे. सध्या सॅनिटायझेशन म्हणून आपण यूज करतो जनरली, आहे की नाही. सो सॅनिटायझर्समध्ये प्रामुख्याने अल्कोहोल्स असतात. सो आपल्याला एक तर यूज कळलं आहे, सॅनिटायझर म्हणून यूज करू शकतो आपण, आहे की नाही. बट ते आपल्याला त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज करावं लागतं. 100% आपण कॉन्सन्ट्रेशन नाही घेऊ शकत अल्कोहोलचं, त्याच्यामध्ये वॉटर ॲड करावं लागतं, त्याला थोडंसं डायल्यूट करावं लागतं. येथे लक्षात 70% 80% करावं लागतं, तेव्हा मग ते आपण सॅनिटायझर म्हणू. सो मिथिल अल्कोहोल सॉल्वंट म्हणून यूज केलं जातं फॉर पेंट्स अँड व्हॅर्निशेस. इथिल अल्कोहोल हे जनरली जे रेडिएटर्स असतात गाड्यांचे, ऑटोमोबाईल जे आहेत व्हेकल्स, त्याचे रेडिएटर्स असतात, त्यांच्यामध्ये अँटी फ्रीज एजंट, ते फ्रीज होऊ नये, बंद पडू नये, आहे की नाही, म्हणून ते अँटी फ्रीज एजंट म्हणून अल्कोहोल, इथिल अल्कोहोल यूज केलं जातं. सॉल्वंट म्हणून यूज केलं जातं, अँटी फ्रीज एजंट इन ऑटोमोबाईल्स म्हणून यूज केलं जातं हे अल्कोहोल्सचे. फिनॉल्समध्ये, फिनॉल हे जनरली रेझिनच्या प्रिपरेशनमध्ये, फॉर्मॅलिटी रेझिन जे आहे बेकलाईटसाठी, त्यांच्या प्रिपरेशन्समध्ये यूज केलं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं इन व्हेरियस एअर फ्रेशनर्स, डिओड्रंट्स, माउथवॉश, फ्लोअर क्लिनर्स, अँटीसेप्टिक म्हणून, आहे की नाही, अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं कुठल्याही प्रकारच्या ह्या फ्रेशनर्समध्ये, डिओड्रंट्समध्ये, माउथवॉशेसमध्ये, त्यानंतर फ्लोअर क्लिनर्समध्ये. आणि लास्ट वन आहे इथर्स. त्याच्यामध्ये डायइथिल इथर जे आहे, डायइथिल इथर जे आहे ते पूर्वी ॲनेस्थेटिक म्हणून यूज केलं जातं ड्युरिंग सर्जिकल ऑपरेशन्स. ज्या सर्जरीज वगैरे असतात आपल्याला बेशुद्ध केलं जातं, त्याच्यात त्या बेशुद्ध करण्यासाठी डायइथिल इथर यूज केलं जायचं पूर्वी, ठीक आहे. आणि सॉल्वंट म्हणून यूज केले जातं ते ग्रिग्नर रिएजंटमध्ये, फॅट्समध्ये, वॅक्सेसमध्ये, ऑइल्समध्ये, आहे की नाही, डायइथिल इथर. सो युजेस आहेत, आता तुम्हाला ते लक्षातच ठेवावं लागणार आहे, त्याला काही ऑप्शन नाही आहे. सो व्यवस्थित करायचं सगळं, संपूर्ण टॉपिक डिटेलमध्ये स्टडी करायचं. काही क्वेरीज असतील तर यू कॅन आस्क मी, आहे की नाही. ऑब्वियसली आपण डेफिनेटली एक्झामिनेशन्स कंडक्ट करतोय, आहे की नाही, आणि आपण ह्या टॉपिकवरती लवकरात लवकर एक्झामिनेशन घेणार आहे. सो आपण तयारी करायची, त्याची संपूर्ण ज्या रिॲक्शन्स आहेत त्या व्यवस्थित स्टडी करायच्या, त्याचं प्रॅक्टिस सेट किंवा जे एक्झरसाईज म्हणतो आपण ती सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे, सो दॅट यू विल बी वेल प्रिपेअर्ड. ओके. सो अशा प्रकारे आपला अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर संपला. In the next lecture, we will start with the new topic. Okay? So today we are going to stop here. Thank you.